जय महाराष्ट्र. मी राजकमल देशपांडे. पुढल्या 30 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळूंजमध्ये एका तहसीलदारांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. तहसीलदार हे सन्माननीय पद असताना या तहसीलदारांना शिवीगाळ करण्यात शिवसेना खासदारांनी धन्यता मानली आहे. एका सरकारी अधिकाऱ्यांचा सर्वांसमक्ष अपमान करायचा हीच का शिवसेनेची संस्कृती आहे, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. डॉक्टर कलबुर्गी आणि फोंडा बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी रुद्रगौडा पाटील याची हत्या झाल्याचा संशय आहे. बेळगाव जिल्ह्यातल्या खानापूरजवळ रुद्रगौडाशी साधर्म्य असलेल्या एका तरुणाचा मृतदेह सापडलाय. मात्र हा मृतदेह रुद्रगौडाचाच असल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी या गोष्टीला अद्यापही दुजोरा दिलेला नाहीये. मात्र एका इंग्रजी वृत्तपत्रानं तो मृतदेह रुद्रगौडाचाच असल्याचं सांगितलंय. सूरज परमार आत्महत्या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात अर्ज करणाऱ्या 4 नगरसेवकांना कोणताही दिलासा मिळाला नाहीये. नगरसेवक हनुमंत जगदाळे, नजीब मुल्ला, सुधाकर चव्हाण आणि विक्रांत चव्हाण यांना कधीही अटक होण्याची शक्यता आहे. हायकोर्टानं 4 नगरसेवकांच्या अटकपूर्व जामिनावर ठाणे न्यायालयात सुनावणी होईल असं सांगितलंय. राज्यातील खासगी कंपनीला वीज बिल शुल्कात 26 कोटी 26 लाख रुपयांची सूट देण्याचं पत्र ऊर्जा खात्याचे सचिव प्रधान सचिव मुकेश खुल्लर यांनी दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. या प्रकरणात अडचणीत येऊ असं लक्षात आल्यानंतर वीज शुल्क माफीच्या पत्राला तात्काळ स्थगिती दिल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. मात्र ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सगळे आरोप फेटाळलेत. पोलीस निरीक्षक अशोक सादरे आत्महत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे देण्याचा निर्णय पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी घेतलाय. अशोक सादरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत एक वाळू माफिया आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं नाव घेतलेलं होतं. या प्रकरणाचा तपास आता स्थानिक पोलिसांकडून सीआयडीकडे देण्यात आलाय. तहानलेल्या मराठवाड्याला नगर आणि नाशिक जिल्ह्यातून पाणी मिळणार का, या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गोदावरी विकास महामंडळानं नाशिक आणि नगरच्या धरणातून जायकवाडी धरणात 12.84 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर नाशिकसह नगर जिल्ह्यात या निर्णयाविरोधात असंतोष पसरलाय. पुणे जिल्ह्यातल्या पवना धरणग्रस्तांनी वडगावच्या तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढलाय. पवना धरणामुळे विस्थापित झालेल्या गावकऱ्यांचं गेल्या 50 वर्षांपासून पुनर्वसन रखडल्याचा आरोप आंदोलकांनी केलेला आहे. धरणग्रस्तांनी पवनानगर ते वडगाव तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. शीनाबोरा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला डेंग्यूची लागण झाली नसल्याचं जेजे रुग्णालयातून सांगण्यात आलंय. तिच्या पांढऱ्या पेशी कमी झाल्याची माहिती जेजेचे डीन डॉक्टर तात्याराव लहान यांनी दिली आहे. तिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच आज आणि उद्या तिच्या 2 वैद्यकीय तपासण्या करण्यात येणार आहेत. भरवर्गात एका 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. तेजस्विनी डोभाळ असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती नेवासा फाट्याजवळच्या त्रिमूर्ती कॉलेजमध्ये शिकत होती. आत्महत्या केली तेव्हा तिच्या हातावर टी गाडे असं लिहिलेलं होतं. वर्गखोलीचं छत हे उंचावर असल्यामुळे तेजस्विनी आत्महत्या कशी करू शकते असा सवाल तिच्या कुटुंबियांनी उपस्थित केला. झिम्बाब्वेला जायचंय अशी भाषा करणारे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजननं आता आपली भाषा बदलली आहे. मला भारतात जाऊ द्या, मी इथे अस्वस्थ आहे, मला मुक्त करा नाहीतर मी पळून जाईन असा इशारा डॉननं दिलाय. आपण शरण आलेलो नाही तर मला अटक करण्यात आली असंही राजननं म्हटलंय. इंडोनेशियातील बाली इथे अटक करण्यात आलेल्या छोटा राजनची संपत्ती काही कोटींमध्ये असल्याचं समोर आलंय. त्याची भारतासह जगातील अन्य काही देशात मिळून 4 ते 5 हजार कोटींची संपत्ती असल्याचा अंदाज मुंबई पोलिसांमधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. राजनच्या एकूण संपत्तीपैकी 50% संपत्ती भारतात आहे. कल्याण डोंबिवलीला 6,500 कोटींचं पॅकेज जाहीर करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापूरविषयी प्रेम असतं तर त्यांनी 1,000 कोटींचं पॅकेज आणलं असतं. मात्र मुख्यमंत्री हे 1 नंबरचे थापाडे आणि बोलघेवडे आहेत. राज्याचा आणि शहर विकासाचा दृष्टिकोन त्यांच्याकडे नाही. भाजपवाल्यांच्या रक्तात भ्रष्टाचार मुरलाय अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केली आहे.
राज्यभरातील शाळांमध्ये अतिथी शिक्षक पाठवण्याच्या निर्णयावरून उठवलेला जर तरचा वाद निरर्थक आहे. या निर्णयामुळे एकही शिक्षक अतिरिक्त ठरणार नसून उलट शिक्षकांच्या मदतीसाठी या अतिथी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा प्रश्नच येत नाही असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जाहीर केलंय. विचारवंतांची हत्या आणि देशातील सांप्रदायिक हिंसाचाराच्या विरोधात निषेधाशस्त्र उगारणाऱ्या वैज्ञानिकांनी आता साहित्यिकांप्रमाणेच पुरस्कार वापसीचा मार्ग अवलंबलाय. सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजीचे संस्थापक संचालक आणि ज्येष्ठ वैज्ञानिक PM भार्गव या दिशेनं त्यांनी पहिलं पाऊल उचलत पद्मभूषण पुरस्कार परत करायचा निर्णय घेतलाय. दरवर्षी फळांच्या राजाची आपुलकीनं वाट पाहणाऱ्या खवय्यांना पहिल्यांदा हापूस दर्शन मिळालेलं आहे. जानेवारी महिन्यात मात्र यावर्षी चक्क हापूसनं आपली एंट्री ऑक्टोबर महिन्यातच केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील हरणे इथे प्रगत शेतकरी असलेल्या उदय नरवणकर यांच्या शेतातील हापूसची 4.25 डझनची पेटी वाशीतील APMC मार्केटमध्ये दाखल झाली. गेल्या महिनाभरापासून कराराचं नूतनीकरण आणि हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी यांच्या कचाडात अडकलेल्या हेलिकॉप्टर राईड या सेवेला 1 नोव्हेंबरपासून नव्यानं सुरुवात होणार आहे. त्यामुळे संपत्ती मानाप्रमाणे सामान्य मुंबईकरांना सुद्धा महानगरी मुंबईचं 1000 फुटावरून हेलिकॉप्टरमधून दर्शन घडणार आहे. राणीबागच्या विस्तारीकरणासाठी एक भूखंड तब्बल 80 कोटी रुपयांचा भूर्दंड सहन करून खरेदी करण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेला हा भूखंड खरेदी करण्यासाठी सत्ताधारी शिवसेना भाजप युतीच उत्सुक असल्याचं समजतंय. सुधार समितीच्या बैठकीत भूखंड खरेदीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ध्वनी वायू प्रदूषणाच्या कारणास्तव फटाके वाजवण्याची वेळ संध्याकाळी 7 ते रात्री 9 एवढीच मर्यादा ठेवण्याची विनंती सुप्रीम कोर्टानं अमान्य केली आहे. घराबाहेर कुणाला फटाके वाजवायचे असतील तर त्यांना आम्ही रोखू शकत नाही असा मुद्दा मांडत कोर्टानं फटाके बंदीची वेळ वाढ करण्याची मागणी फेटाळून लावली. उड्डाणपुलाखाली होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे शहरात घातपाताची शक्यता आहे. त्यामुळे 3 वर्षांपूर्वीच न्यायालयानं शहरातील सर्व उड्डाणपुलांखालील पार्किंग बंद करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. मात्र अद्यापही अनेक उड्डाणपुलांखाली अनधिकृत पार्किंग सुरूच असल्याचं दिसून येत आहे. वांद्रे स्थानक उपनगरांची राणी म्हणून ओळखलं जातं. या वांद्रे स्थानक परिसराचा विकास करण्यासाठी थेट युनेस्कोनं रेल्वे मंत्रालयाकडे शहरी विकास आराखडा पाठवलाय. या आराखड्याचा पहिला अहवाल रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक इमारतीच्या देखभाल दुरुस्तीचा दुसरा अहवाल सुद्धा येत्या 2 महिन्यात अपेक्षित आहे. मोबाईल ही आता चैनीची नव्हे तर गरजेची गोष्ट झाली आहे. तरीही या मोबाईलचा वापर हा राज्यातील पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या युवा वर्गाकडून सर्वाधिक होतो असा निष्कर्ष टाटा सामाजिक संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणात पुढे आलाय. मोबाईल असणं हे आता स्टेटसचं लक्षण नसून बदलत्या समाजातील नवीन प्रवाह, शिक्षणाच्या करिअरच्या नव्या संधी म्हणून मोबाईल गरजेचा झालाय. दिवाळीच्या निमित्तानं जर एखाद्या व्यावसायिक मित्रांनी काही भेटवस्तू पाठवली तर त्या गिफ्टची खरेदी पावती मित्राकडून ठेवून घ्या, कारण त्या वस्तूची आणि त्याच्या मूल्याची नोंद चालू वर्षाचं प्राप्तिकर विवरण भरताना त्यात करावी लागणार आहे. घटलेल्या कर संकलनाच्या पार्श्वभूमीवर कर संकलनासंदर्भातील विविध कलमांचा प्रभावीपणे वापर करायला सुरुवात होणार आहे. कर्करोगाशी लढणाऱ्या टाटा रुग्णालयातील चिमुरड्यांची भेट घेऊन टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणे आणि टीम इंडियाचे डायरेक्टर रवी शास्त्री यांनी दिवाळीच्या निमित्तानं काही भेटवस्तू दिल्या आहेत. भेटवस्तू देऊन तिथल्या कर्करोगग्रस्त बालकांशी त्यांनी संवाद साधलाय. मुंबईतील हेरिटेज ठिकाणांपैकी एक आणि देशी परदेशी पर्यटकांचं आकर्षण असलेल्या महालक्ष्मी इथल्या धोबी घाटाचा भूखंड लवकरच इतिहास जमा होणार आहे. हा भूखंड एका बड्या बिल्डरला SRA प्रकल्पासाठी देण्याचा घाट घालण्यात आला असून मुंबई महापालिकेने या प्रकल्पासाठी परवाने मंजूर करून हिरवा कंदील दिलाय.
केस धुण्यासाठी शॅम्पूचा वापर हा आता सामान्य झालेला आहे. मात्र शॅम्पू सहित अशा प्रकारच्या उत्पादनांमध्ये सापडणारी काही रसायनं ती वापरणाऱ्यांच्या आरोग्यासाठी मोठी घातक ठरू शकतात, असं अमेरिकेत करण्यात आलेल्या एका पाहणीत आढळून आलंय. भारत पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंध सुधारण्याचे प्रयत्न होत आहेत. पाकिस्तानमधील एका क्लबनं भारताचे उच्चायुक्त TCA राघवन यांना प्रवेश नाकारण्यात आल्याचं वृत्त समोर येते. विशेष म्हणजे भारताचे उच्चायुक्त राघवन आणि त्यांच्या कुटुंबाला एका क्लबमध्ये होणाऱ्या एका कार्यक्रमाचं अधिकृत निमंत्रण मिळालं असताना सुद्धा ऐन वेळेस घुमजाव करत क्लबच्या अधिकाऱ्यांनी राघवन यांच्या प्रवेशास नकार दर्शवला. जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरपासून 40 किलोमीटर अंतरावर बांदीपोरा येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कर तोयबाचा कमांडर अबू कासिम ठार झालेला आहे. अबू कासिम उधमपूर येथे 2013 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार होता. या हल्ल्यात 8 जवान शहीद झाले होते. पोलिसांच्या प्रति हेर खात्याचा अधिकारी अल्ताफ अहमदच्या हत्येमध्ये सुद्धा अबू कासिमचा हात होता. मुस्लिम पुरुषांना तलाक आणि बहुपत्नीकत्वाचे मनमानी अधिकार देणारा मुस्लिम पर्सनल लॉ हा महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणार आहे. या कायद्यात बदल करणं ही काळाची गरज आहे असं मत व्यक्त करतानाच या कायद्यातील वैधता नव्यानं तपासण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतलेला आहे. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळावा या मागणीसाठी एका महिलेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मूळची भारतीय असलेली इंजिनियर रोमा अग्रवाल यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांनी बकिंगहॅम पॅलेसच्या सोहळ्यात आमंत्रित केलेलं आहे. लंडनमधील युरोपच्या सर्वात उंच इमारत द शार्डच्या निर्माणामध्ये रोमा यांचं योगदान आहे. या मेजवानीचं आयोजन ब्रिटनच्या 89 वर्षाच्या महाराणी एलिझाबेथ करणार आहेत. मागील काही आठवड्यांमध्ये तालिबानच्या दहशतवाद्यांनी तुरुंग फोडून अनेक तालिबानी दहशतवाद्यांची सुटका केली आहे. यापुढे सुद्धा तालिबान अशाच प्रकारचे हल्ले महत्त्वाच्या तुरुंगांवर करणार असल्याची सध्या अफगाणिस्तानात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे 150 कट्टर दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातील प्रशासनानं काबूलमधील मध्यवर्ती कारागृहात हलवलं असल्याचं वृत्त आहे. लष्कर ए तोयबासारख्या दहशतवाद्यांच्या गटांना 1990च्या सुमारास आम्ही पाठिंबा आणि प्रशिक्षण दिलं होतं अशी धक्कादायक कबुली पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेज मुशर्रफ यांनी दिली आहे. मुशर्रफ यांनी स्वतः ही कबुली देत पाकिस्तानच्या अडचणीत एक प्रकारे भरच टाकली आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना असलेल्या बोको हरामच्या ताब्यातून 338 नागरिकांची नायजेरियाच्या लष्करानं सुटका केली आहे. बोको हरामच्या दहशतवाद्यांच्या ताब्यात असलेल्या 338 नागरिकांची मंगळवारी लष्कराने कारवाई करून सुटका केली आहे. यात 192 लहान मुलं असून 138 महिलांचा समावेश आहे. बजाज कंपनीनं बाईक प्रेमींसाठी अॅव्हेंजरचं नवं मॉडेल बाजारात आणलंय. स्ट्रीट आणि क्रूज असे 2 बाईक बजाजनं लॉन्च केले आहेत. तर या बाईकची किंमत 75,000 पासून 84,000 पर्यंत असणार आहे. विशेष म्हणजे बजाज यावेळी 150 सीसी इंजिन सोबतच अॅव्हेंजर घेऊन आली आहे. फेसबुकनं आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर सुरू केलं आहे. आता फेसबुकनं मेसेज रिक्वेस्ट हे फीचर सुरू केलं आहे. याद्वारे आता फेसबुक फ्रेंड लिस्टमध्ये नसलेल्या व्यक्तीला सुद्धा मेसेज करता येणार आहे. अनेकदा एखाद्याला मेसेज करायचा असतो, मात्र ती व्यक्ती फ्रेंड लिस्टमध्ये नसल्यामुळे मेसेज करता येत नाही. त्यामुळे फेसबुकनं नवं फीचर लॉन्च करत युजर्सच्या समस्या सोडवल्या आहेत. आयफोनमध्ये चिप येण्यासाठी इंटेल कंपनीचे प्रयत्न सुरू आहेत. याचा महत्त्वाचा भाग म्हणून इंटेल ॲपल असलेली चिप विकसित करण्याचं काम सुरू आहे. यासाठी तब्बल 1000 मेंदू काम करत असल्याची माहिती इंटेलकडून देण्यात आली आहे. जर हे संशोधन पूर्ण झालं तर इंटेलला तंत्रज्ञान क्षेत्रात एक अनोखं यश मिळणार आहे. क्रिकेटच्या मैदानावर तगड्या फलंदाजांची विकेट घेणार टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंगची अभिनेत्री गीता बसरानं विकेट घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून एकत्र असलेली ही जोडी अखेर आज विवाह बंधनात अडकली आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देवनं मासब्रास्टर सचिन तेंडुलकरवर वादग्रस्त टीका केली. सचिन उत्तम फलंदाज आहे, मात्र त्याला 200, 300 किंवा 400 धावा कसे करावेत हे माहीत नाहीये. सचिनकडे विशेष कौशल्य असूनही सचिननं
त्याला पूर्णपणे न्याय दिला नाही असं कपिल देव यांचं मत आहे. सचिन फक्त मुंबई क्रिकेटपर्यंत मर्यादित राहिला, त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे होतं असं कपिल यांनी म्हटलंय. आगामी दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेसाठी आर अश्विन तंदुरुस्त झाल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे 5 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी फिरकीपटू आर अश्विन टीम इंडियासाठी खेळू शकणार आहे. एकदिवसीय मालिकेच्या पहिल्या सामन्यात आर अश्विन जखमी झाला होता, त्यामुळे त्यांना मालिकेमधून माघार घ्यावी लागली होती. आयपीएलच्या 2 नव्या संघांसाठी 9 नोव्हेंबरपर्यंत बोली लावण्यात येईल अशी माहिती बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी दिली. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयनं हा निर्णय घेतला. यासाठी बुधवारी शुक्ला आणि ठाकूर यांची बैठक पार पडली. आयपीएलचे 2 संघ राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला निलंबित केले गेले. भारतीय हॉकीचा विकास व्हावा यासाठी हॉकी इंडियानं स्पोर्ट्स ऑफ इंडिया यांच्याशी 3 वर्षांचा ऐतिहासिक करार केला. या करारामुळे भारतीय हॉकीच्या नव्या युगाला प्रारंभ होणार आहे. बुधवारी HI आणि साई यांच्यात 3 वर्षांचा सामंजस्य करार झाला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतही मोहम्मद शामी सहभाग घेणार नाहीये. सध्या शामीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यातून सावरण्यासाठी तो बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीत कसून मेहनत घेतोय. फिल्म दिग्दर्शक रितेश सिधवानी यांनी डॉन 3 मध्ये आता प्रियांका चोपडा नसणार आहे या अफवेला फेटाळलंय. दिग्दर्शकानं सिनेमाच्या स्टार कास्टमध्ये कोणतेही फेरबदल होणार नसल्याची माहिती कळवली. रितेशनं आपल्या ट्विटमध्ये डॉन 3च्या कलाकारांमध्ये बदल होणार नाही असं म्हटलंय. कॉन्टिको सिरीजमधून हॉलिवूड गाजवणाऱ्या प्रियांकाला एकापाठोपाठ एक ऑफर्स येऊ लागले आहेत. ABC प्रोडक्शनच्या अमेरिकन चॅट शोचं निवेदन करण्याची ऑफर प्रियांकाला आली आणि ही ऑफर स्वीकारण्याच्या तयारीत सध्या ती आहे. इतकंच नाही तर नुकतंच एका मॅगझिनसाठी केलेल्या फोटोशूट बघताना प्रियांकाचा बॉलिवूडमध्ये चांगलाच प्रभाव निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. ज्येष्ठ अभिनेत्री सुप्रिया पाठक अखेर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहेत. लाईफ ओकेच्या जाने क्या होगा रामारे या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत त्या पाहायला मिळणार आहेत. या मालिकेत सुप्रिया पाठक एका वेगळ्या भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. मालिकेचा विषय आणि संहिता आवडल्यामुळं त्यांनी काम करायला होकार दिल्याचं त्यांनी म्हटलंय. 1993चा रोमॅन्टिक थ्रिलर डर या मालिकेचा या चित्रपटाचा रिमेक लवकरच येणार आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेता करणवीर बोहरा या चित्रपटाचा निर्माता आणि स्वतः तो डर चित्रपटातील शाहरुख खानने साकारलेली व्यक्तिरेखा साकारणार आहे. या चित्रपटाच्या कथेवर सध्या काम सुरू असल्याचं त्याने म्हटलंय. याशिवाय या चित्रपटाचं चित्रीकरण येत्या डिसेंबरपासून सुरू होणार आहे. आता मला वेगळे रोल करण्याची इच्छा असून मी ठरवलंय की वयाच्या 50 ते 55 वर्षापर्यंत मला 15 चांगले चित्रपट करायचे अशी इच्छा शाहरुख खानने व्यक्त केली. यामध्ये ऑफबीट सिनेमांचाही समावेश असेल. आता वर्षातून 3 चित्रपट मी करणार असून एक चित्रपट मनासाठी, एक धनासाठी आणि एक शरीरासाठी करणार आहे. उडता पंजाब या आगामी चित्रपटात करीना कपूर आणि शाहिद कपूर ही जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे. या चित्रपटासाठी करीनाच्या नावाची शाहिदनेच शिफारस केल्याची चर्चा आहे. करीनाच त्या भूमिकेसाठी योग्य असल्याचं शाहिदनं निर्मात्यांना पटवून दिलंय. लहान मुलांचा आवडता स्टार म्हणजे छोटा भीमचा नवीन सिनेमा छोटा भीम हिमालयन ॲडव्हेंचरचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. या सिनेमात भीम आपल्या मित्रांसोबत हिमालय पर्वतावर मस्ती करताना दिसणार आहे. हा सिनेमा 8 जानेवारी 2016ला प्रदर्शित होतोय. सुलतान या आपल्या आगामी चित्रपटातील मार्गदर्शकाची भूमिका संजय दत्तने साकारावी अशी इच्छा सलमान खाननं व्यक्त केली. संजय दत्त अली अब्बासच्या सुलतान चित्रपटात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यासाठी खुद्द सलमान खानने आदित्य चोप्रांकडे विनंती केली आहे. पार्टनर हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट देणाऱ्या सलमान खान आणि गोविंदा यांच्यात सध्या नाराजीचं वातावरण आहे. गोविंदा सलमान खानवर नाराज असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू आहे. सलमान खानने आपल्या मुलाऐवजी आदित्य पांचोलीला चित्रपटात घेतल्याबद्दल गोविंदाने उघड नाराजी व्यक्त केली होती.
यासोबत महाफास्टमध्ये आपण इथेच थांबतोय. बघत रहा जय महाराष्ट्र.